नमस्कार. पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक भरतीच्या कार्यपद्धतीमध्ये आवश्यक सुधारणा करण्याबाबत दिनांक 2 एप्रिल 2026 रोजी शासनाने एक शुद्धीपत्रक काढलेलं आहे. त्याच्या आधी शासन निर्णय शालेय शिक्षण व क्रीडा विभाग 20 जानेवारी 2026चा GR आहे. त्या GRसाठी शासनाने शासन शुद्धीपत्रक काढलेले आहे. ते शुद्धीपत्रक सोप्या भाषेत आपण समजावून घेणार आहोत. महाराष्ट्र शासनाच्या संदर्भ क्रमांक 1 येथील शासन निर्णयातील परिच्छेद 1 मधील तक्त्यातील अनुक्रमांक 2 मध्ये लागू करावयाची तरतूद. या स्तंभातील तरतुदीत महत्त्वपूर्ण सुधारणा करण्यात आली आहे. उमेदवारासाठी प्राधान्यक्रम लॉक करण्याच्या कमाल मर्यादेत बदल करण्यात आला असून मुलाखतीशिवाय निवडीसाठी ही मर्यादा वाढवण्यात आली आहे. संदर्भ क्रमांक 1 येथील मूळ शासन निर्णयात खालीलप्रमाणे तरतूद होती. ही तरतूद निवडीच्या दोन्ही प्रकारांसाठी एकत्रितपणे लागू होती आणि प्राधान्यक्रमांची कमाल संख्या एक समान ठेवण्यात आली होती. उमेदवारांना त्यांच्या अर्हतेनुसार मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह या निवडीच्या दोन्ही प्रकारांसाठी जाहिरातीतील पात्र असलेले सर्व प्राधान्यक्रम उपलब्ध होतील. तथापि उमेदवारास त्याच्या सोयीनुसार त्यापैकी जास्तीत जास्त एकूण 50 प्राधान्यक्रम लॉक करता येतील. सदर मर्यादा निवडीच्या दोन्ही प्रकारासाठी स्वतंत्रपणे असेल. मुलाखतीशिवाय निवड कमाल 50 प्राधान्यक्रम लॉक करण्याची मर्यादा लागू होती. मुलाखतीसह निवड कमाल 50 प्राधान्यक्रम लॉक करण्याची मर्यादा लागू होती. जुन्या तरतुदीनुसार दोन्ही प्रकारच्या निवड प्रक्रियांसाठी समान मर्यादा असल्याने उमेदवारांना मुलाखतीशिवाय निवडीमध्ये अधिक प्राधान्यक्रम नोंदवण्याची संधी मिळत नव्हती. यामुळे उमेदवारांच्या पसंतीक्रमास मर्यादा येत होती. सुधारित तरतूद उमेदवारांना त्यांच्या अर्हतेनुसार मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह या दोन्ही निवडीच्या दोन्ही प्रकारांसाठी जाहिरातीतील पात्र असलेले सर्व प्राधान्यक्रम उपलब्ध होतील. तथापि मुलाखतीशिवाय या निवडीच्या प्रकारासाठी उमेदवारास त्याच्या सोयीनुसार त्यापैकी जास्तीत जास्त एकूण 100 प्राधान्यक्रम लॉक करता येतील. तसेच मुलाखतीसह या निवडीच्या प्रकारासाठी उमेदवारास त्याच्या सोयीनुसार जास्तीत जास्त एकूण 50 प्राधान्यक्रम लॉक करता येतील. या शासन शुद्धीपत्रकानुसार मुख्य बदल: मुलाखतीशिवाय निवड प्राधान्यक्रम मर्यादा 50 वरून 100 करण्यात आली आहे. उमेदवार आता जास्तीत जास्त 100 प्राधान्यक्रम लॉक करू शकतात, ज्यामुळे त्यांना अधिक व्यापक पर्याय उपलब्ध होतात. मुलाखतीसह निवड प्राधान्यक्रम मर्यादा 50 वर अपरिवर्तित ठेवण्यात आली आहे. या प्रकारच्या निवडीसाठी पूर्वीची तरतूद कायम राहील. स्वतंत्र मर्यादा दोन्ही निवड प्रकारांसाठी स्वतंत्र प्राधान्यक्रम मर्यादा असेल. एका प्रकारातील निवड दुसऱ्यावर परिणाम करणार नाही. या शुद्धीपत्रकाबद्दल आपली काही शंका असल्यास कमेंटमध्ये लिहा. धन्यवाद.